नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करूयात जवसाची चटणी। त्यासाठी आपण निवडलेलं 1 वाटी जवस घेतलेला आहे। जिरे, लाल चटणी, मीठ आणि लसणच्या पाकळ्या। करूयात आता चटणी करायला सुरुवात। तवा आपण छान असा तापवलेला आहे। आता आपण जवस घेऊयात, त्याच्यावर टाकून छान असं खरपूस भाजून घेऊयात जवस। छान असं जवसाला भाजून घ्यायचं, खरपूस रंग येईपर्यंत भाजूयात, म्हणजे जवसाच्या चटणीची टेस्ट छान लागते। असं छान खरपूस आपलं भाजलेलं आहे जवस। असं मस्त भाजलेलं आहे जवस आपलं। जवस आपण असं प्लेटमध्ये घेतलेलं आहे काढून। गार झाल्यानंतर आपण करूयात मिक्सरमधून बारीक अशी चटणी। अशी आपण मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये जवस घेतलेला आहे टाकून। आता त्यामध्येच टाकूयात जिरे, लाल चटणी, मीठ। एकदा फिरून घेऊ, तर नंतर लसण टाकूयात। असं आपण फिरवून घेतलेला आहे। आता आपण लसणच्या पाकळ्या घेऊयात टाकून आणि पुन्हा एकदा घेऊयात फिरून मिक्सरमधून। अशी मस्त आपली जवसाची चटणी झालेली आहे तयार। आता आपण करूयात शेंगदाण्याची चटणी। शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजलेले आहेत। आता आपण सर्व साहित्य टाकूयात मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आणि छान असं घेऊयात फिरून। असं आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे टाकून। आता मिक्सरमधून घेऊयात फिरून। अशी मस्त आपली शेंगदाण्याची चटणी पण झालेली आहे तयार। अशा आपल्या 2 प्रकारच्या चटण्या आहेत झालेल्या तयार, शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी। अशा मस्त आपण 2 प्रकारच्या केलेल्या आहेत चटण्या। अशाच नवनवीन रेसिपी, चटणीची रेसिपी छान अशा पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या जवसाच्या चटणीची आणि शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।